नमस्कार, तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कागलमध्ये बोलेरो आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू तर महामार्गावर पेंट्सचा ट्रक उलटल्यानं वाहतूक विस्कळीत. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच आढळलाय दारूच्या नशेत, प्रशासनाकडून तात्काळ कारवाई. रिक्षा भाड्याच्या वादातनं चालकाला मारहाण आणि घुडकी परिसरात बिबट्याची दहशत, मेंढपाळाचा शिंगरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार. पाहुयात यासह जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या दिवसभरातल्या घडामोडी सविस्तर. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल इथल्या हुच्चे मळ्याजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीने बोलेरो जीपला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी सखल भागात जाऊन पलटी झाली. या अपघातात दुचाकीस्वार दादासोम महादेव सोनोली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर बोलेरोमधल्या 3 जण गंभीर जखमी झाले. कागल पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. कागलमधील हॉटेल अशोकासमोर सेवा रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री एशियन पेंट्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झालाय. सातारा इथनं बेंगलोरच्या दिशेने जाणारा हा ट्रक वळण घेताना रस्त्याच्या कडेला असलेल्या बोगद्यात कोसळला. या अपघातामुळे ट्रकमधल्या रंगांचे शेकडो डबे रस्त्यावर सांडले, ज्यामुळे महामार्गावर मोठी घसरण निर्माण झाली होती. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असली तरी सुदैवानं चालक किरकोळ जखमी झाला. आरोग्य यंत्रणेला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात काल घडली. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिगंबर टोणपे हे चक्क ड्युटीवर असताना दारूच्या नशेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी आणले असता डॉक्टरांना धड बोलायला सुद्धा येत नसल्याचं निदर्शनास आलं. या प्रकारामुळे पन्हाळावासियांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित डॉक्टरांना तात्काळ सेवेतून कार्यमुक्त केले. इतकंच नाही तर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉक्टर टोणपे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. काल दिनांक 4/4/2026 रोजी पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे जे डॉक्टर रात्री नाईटला होते ते अतिशय मदधुंद अवस्थेत होते, दारू पिऊन होते. रात्री 12:15 ते 12च्या दरम्यान एक रुग्ण उपचार घेण्यासाठी तिथे गेलेले होते. त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक होते. त्या रुग्णावरती त्या डॉक्टरांना उपचार करण्यासाठी जमलं नाही, इतके ते मदधुंद होते. त्या ठिकाणी ज्या परिचारिका होत्या त्या परिचारिकांनी फोनवरून इतर डॉक्टरांना विचारून त्या रुग्णावरती विलास केला आणि त्यांना तात्काळ CPRला पाठवलं. कोल्हापुरात उन्हाचा पारा चढू लागलाय. अंगाची लाही कमी करण्यासाठी नदी, विहिरी आणि तलावांवर पोहणाऱ्यांची गर्दी वाढतीये. शाळांना सुट्ट्या लागल्यानं मुलांचा उत्साह ओसंडून वाहतोय, पण हाच उत्साह आता चिंतेचा विषय ठरतोय. 72 तासात कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या 3 भीषण घटनांनी संपूर्ण जिल्हा सुन्न झालाय. पोहण्यासाठी गेलेली मुलं घरी परतलीच नाहीत. त्यांच्या आईने नदीकाठी फोडलेला टाहो कोणत्याही दगडाला पाजर फोडेल असा होता. कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा भाड्याच्या वादातून 3घांनी रिक्षा चालक सर्जेराव पवार यांना बेदम मारहाण केली. दमदाटीचा जाब विचारल्याच्या रागातून हल्लेखोरांनी रिक्षाची तोडफोड सुद्धा केली. जखमी चालकावर CPR रुग्णालयात उपचार सुरू असून शाहूपुरी पोलिसांनी 3 संशयितांवर गुन्हा दाखल केला. आणि आता राजकीय क्षेत्रातनं बातमी आहे. शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश आता निश्चित झाला आहे. येत्या बुधवारी 8 तारखेला मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. या निर्णयामुळे कागलमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण यांची सगळी चर्चा झाली होती की अधिवेशन होऊ दे, त्यानंतर आपण एक योग्य तारीख ठेवून आपण ते कार्यक्रम घेऊ आणि तो 8 तारखेला मुंबईत 12 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये तो प्रवेशाचा कार्यक्रम होतोय. आणि मला म्हणजे ही सगळी प्रक्रिया आता 8 तारखेला पूर्ण होते याचं बरं वाटतं की आपल्या मूळ पक्षामध्ये मी परत येतोय, तर याचाही मला अभिमान. हातकणंगले तालुक्यातल्या घुडकी इथं बिबट्याने पुन्हा एकदा आपला थरार दाखवलाय. मेंढपाळ रवींद्र सिद्ध यांचं शिंगरू चरत असताना बिबट्याने त्यावर झडप घालून त्याला ठार केलं. गेल्या वर्षभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले. वने विभागानं पंचनामा केला असला तरी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून आणि यशवंत क्रांती संघटनेकडून केली जाते. घाटावर धरलं म्हणजे त्याला म्हणजे हे करायचा प्रयत्न केला असं वाटतं त्यानं आणि त्या मक्यापर्यंत नेलं त्यानं आणि असंच लागेल करायला. म्हणजे ते घोडं म्हणजे सोडायचा प्रयत्न करायला लागेल, मग त्याला काही सुटलं नाही. मग तिथनं त्या मक्यापर्यंत नेलं आणि आम्ही छेव केल्यावर मग ती म्हणजे सोडून पळून गेल.
त्याला आम्ही आणला इकडं पिल्ल्याला आणल्यावर त्याला जर पाणी ओतलं वगैरे हे केलं म्हणजे अर्ध्या पाऊण तासानं त्याचा म्हणजे सपले म्हणजे मेलं. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबा आणि विशाळगड मार्गावर सध्या एका गवारेड्याचा वावर पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरतोय. हा डौलदार गवारेडा दररोज या मार्गावर राजेशाही थाटात फिरताना दिसतो. त्याचा हा रुबाब पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.